आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला जयश्री ते देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. हा, येतोय येतोय. नमस्कार. ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू ऐक तू ऐक तू पाखरा, ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू ऐक तू ऐक तू पाखरा. निरोप माहेरानी माझा, निरोप माहेरानी माझा, पुण्याहून आहे गावस हा कोस, पुष्कळ वाटेत जायते पुण्याहून आहे गावस हा कोस, पुष्कळ वाटेत जायतेच. लक्ष्मीचे दुरून सोन्याचा पिंपळ, वैसे अळू मळू तया मुळी, वैसे अळू मळू तया मुळी. ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू ऐक तू पाखरा. माये मायेस सांगावे कांती, माझी ही विनंती प्रेम भरे, माझी ये मायेस सांगावे कांती, माझी ही विनंती प्रेम भरे. तुझी कंस सुरवास मोठा, येऊ द्यावी पोटा कृपा काही, येऊ द्यावी पोटा कृपा काही. ऐक तू एवढे चंद पाखरा, ऐक तू ऐक तू ऐक तू पाखरा. किती वेळ तुझ माझा ये आठव, काही गुप्त भाव पुसे सख्या, किती वेळ तुझ माझा ये आठव, काही गुप्त भाव पुसे सख्या. केव्हा लवकर मूळ, घेऊन सकला भाक देई, केव्हा धाडशील लवकरी मूल, सकल घेऊन सकल भाक देई. ऐक तू एवढे चंदन पाखरा, ऐक तू ऐक तू ऐक तू पाखरा. तुझे माझ्या वंदिते मी ज्ञानेश्वर भेटवावी, ज्ञानेश्वर माया भेटवावी. ऐक तू वडे चंदन पाखरा, ऐक तू ऐक तू ऐक तू पाखरा, ऐक तू वडे चंदन पाखरा, ऐक तू ऐक तू ऐक तू पाखरा, ऐक तू ऐक तू ऐक तू पाखरा. छान छान सुरुवात झाली. मी आता डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण 18व्या अध्यायातला म्हणजे मोक्ष संन्यास योगमधल्या मागच्या अभ्यासवर्गामध्ये 13 आणि 14 ह्या श्लोकांचा अभ्यास केला आणि त्याच्याशीच संबंधित हा आज 15वा श्लोक आपण घेणार आहोत. त्यामुळे त्याची फक्त आठवण करून देतो की ते श्लोक काय होते, म्हणजे ते वाक्य पूर्ण 15व्या श्लोकामध्ये होते म्हणून. तर 13व्या श्लोकात भगवंताने सांगितलं होतं की पंचेतानी महाबाहो कारणानी निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणाम. म्हणजे हे महाबाहू अर्जुना, सर्व कर्मांच्या सिद्धींची ही 5 कारणे कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेलेली आहेत. ती तू माझ्याकडून नीट ऐकून घे, समजून घे.
कर्माचा शेवट करण्याचे उपाय सांगणारी 5 कारणे, कर्माच्या सिद्धीची कारणे. तर ती कुठली? तर ते 14व्या श्लोकात त्यांनी सांगितलं होतं की अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक् विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, म्हणजे ज्याच्या आश्रयाने कर्म केली जातात त्याचं नाव अधिष्ठान असं असतं. कर्ता, नंतर निरनिराळ्या प्रकारची करणे, म्हणजे ज्या ज्या इंद्रियांच्या किंवा साधनांच्या द्वारे कर्म केली जातात त्यांचं नाव करण असं आहे. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच 5वे कारण म्हणजे दैव आहे, म्हणजे पूर्वी केलेल्या शुभाशुभ कर्माच्या संस्कारांचं नाव दैव असं आहे. तर हे असं भगवंत सांगतात. आणि मग हे सांगतात की ही कर्म पूर्ण होण्याची किंवा कर्माची कारणे आहेत. आता विपरीत कर्म पण आपल्याकडनं होतात, चांगली कर्म पण आपल्याकडनं होतात. मग विपरीत कर्माची कारणं कुठली हे सांगताना 15व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात ते आज आपण वाचूया. अ, मी डॉक्टर स्वाती देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी 15वा श्लोक आणि ज्ञानेश्वरीतल्या अनुषंगिक ओव्यांचं वाचन करावं. शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. तरी अवसात आली माधवी, ते हेतू होय नवपल्लवी. पल्लव पुष्पपुंज दावी, पुष्पफळाते का वर्षिये. आणि जे मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा. ना तरी प्राची अरुणा ते विये, अरुणे सूर्योदये होये. सूर्ये सगळा पाहे, दिवो जैसा. तैसे मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्प व्हावा. तो संकल्पू लावी दिवा, वाचेचा गा. मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जातांच्या वाटा. तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा. तेथ शरीराधिक दळवाडे, शरीराधिका हेतूची घडे. लोह काम लोखंडे, निर्वाळी जे जैसे. का ताथुवाचा ताणा, ताथू घालिता वैरणा. तो तंतूची विचक्षणा, होय पटू. तैसे मन वाचा देहाचे, कर्म मनादी हेतूची रचे. रत्नी घडे रत्नाचे, दळवाडे जेवी. एथ शरीराधिके कारणे, तेची हेतू केवी हे कोणे. अपेक्षिजे तरी येणे, अवधारी जो. आईका सूर्याचिया प्रकाशा, हेतू कारण सूर्यूची जैसा. का उसाचे कांडे उसा, वाढी हेतू. नाना वाग्देवता वानावी, तै वाचाची लागे कामवावी. का वेदेची बोलावी, प्रतिष्ठा जे. तैसे कर्मा शरीराधिके, कारण हे कीर ठाऊके. परी हेची हेतू न चुके, हेही एथ. आणि देहादिकी कारणी, देहादी हेतू मिळणी. होय जया उभारणी कर्म जाता. ते शास्त्रार्थे मानिलिया, मार्गा अनुसरे धनंजया. तरी न्याय तो न्याया हेतू होय. जैसा पर्जन्योदकाचा लोटू, विपाये धरी साळीचा पाटू. तरी जिरे परी अचाटू, उपयोगू आथी. का रोषे निघाले अवचटे, पडिले द्वारकेचे वाटे. ते शिणे परी सुनाटे, न वचती पदे. तैसे हेतू कारण मेळे, उठी कर्म जे आंधळे. शास्त्राचे लाहे डोळे, ते तै न्याय म्हणिपे. ना दूध वाढिता ठावो पावे, तव उतोनी जाय स्वभावे. तोही वेचू परी नव्हे, वेचिले ते. तैसे शास्त्र साह्ये वीण, केले नोहे जरी अकारण. तरी लागो का नागवण, दान लेखी. अगा 52 वर्णा परता, कोण मंत्रू आहे पंडुसुता. का 52 ही नुच्चारिता, जीवू आथी. परी मंत्राची कडसणी, जव नेणिजे कोदंडपाणी. तव उच्चार फळवाणी, न पवे जेवी. तेवी कारण हेतू योगे, जे बिसाट कर्म निगे. ते शास्त्राचे न लगे, कासे जव. कर्म होतची असे तेव्हाही,
परी ते होणे नव्हे पाही, तो अन्य अयोगा अन्यायी हेतू जाणावा. भगवंतांनी सांगितलं की ते म्हणले की शरीर वाङ्मनो भिर्यत कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. म्हणजे इथं नर हा शब्द आहे. नर म्हणजे मनुष्य. शरीर वाङ्मनोभिः म्हणजे शरीर, वाणी आणि मन. शरीर वाङ्मनोभिः म्हणजे वाक म्हणजे वाणी, शरीर म्हणजे शरीर आणि मनोभिः म्हणजे मन म्हणजे शरीर, वाणी आणि मन यांच्या मदतीने किंवा त्यांच्या सहाय्याने न्याय्यम वा विपरीतम वा म्हणजे न्याय्य कर्म किंवा विपरीत कर्म. न्याय्य म्हणजे जे न्यायाला, आपल्या एथिक्सना, तत्वाला धरून जी कर्म आपण करतो ती. आणि विपरीतम वा म्हणजे जे विपरीत कर्म, चुकीची कर्म किंवा जी न्याय्य नाहीत, जी कदाचित आपल्या उपयोगी आहेत पण सगळ्यांना उपयोगी नाहीत, अशी जी कर्म आहेत, विपरीत कर्म. या यत कर्म प्रारभते जे कर्म करतो तस्य म्हणजे त्याची ही 5 कारणे आहेत. येथे पंचहेतवः. आता या दोघांची 5च कारणे आहेत. आता ही 5 कारणं कुठली ते आपण आता बघितलं मागच्या श्लोकामध्ये. ते म्हणजे अधिष्ठान, कर्ता, करणम, पृथक चेष्टा आणि दैवम. याच्यामधलं अधिष्ठान हे सांगितलं की अधिष्ठान इज अ मीडिया, हे माध्यम आहे. ज्याच्या आश्रयाने कर्म केली जातात त्याचं नाव अधिष्ठान आहे. म्हणजे आपले भाव असतील, आपले कर्म असतील, आपली कृती असेल, ही आपली कशातनं दिसते? आपल्या शरीरामधनं. तर शरीर हे आपलं एक अधिष्ठान आहे. सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी जे घटक आहेत त्यातलं पहिलं अधिष्ठान आहे आणि ते अधिष्ठान म्हणजे शरीर. आता कर्ता म्हणजे अभिमानी किंवा अहंकारी असा जो जीव आहे तो म्हणजे कर्ता आहे. म्हणजे मी कर्ता, मी भोगता म्हणून कर्ता किंवा तो जीव म्हणून तो कर्ता हा एक घटक आहे कर्माच्या सिद्धीसाठीचा. करणम म्हणजे सांगितलेलं आहे की ज्या ज्या इंद्रियांच्या आणि साधनांच्या द्वारे मनुष्य म्हणजे हा मनुष्य शरीर हे कर्म करतं, ती इंद्रिये किंवा ती साधने म्हणजे करण आहेत. करणम म्हणजे त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन आणि बुद्धी अशा 12 महत्त्वाच्या गोष्टी येतात. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा याच्या माध्यमातून मनुष्य काही कृती करतो, बोलतो, खातो, वास घेतो, ऐकतो, स्पर्श अनुभवतो वगैरे वगैरे. 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, तोंड आणि प्रायव्हेट पार्ट्स 2 हे 5 कर्मेंद्रिय आली. आणि मन आणि बुद्धी अशा या सर्व याच्या दृष्टीने तो त्याचं जीवनक्रम आखत असतो, कृती करत असतो आणि आयुष्य क्रमत असतो. सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी या करणम म्हणजे या गोष्टींचा तो उपयोग करत असतो. त्यातली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय महत्त्वाचे आहेतच, पण या सगळ्यांना कंट्रोल करणारे किंवा इफेक्ट करणारा मन आणि बुद्धी हे ॲक्च्युली फिजिकली न दिसणारे पण असणारे असे 2 फॅक्टर जे आहेत या शरीरामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि पृथक चेष्टा हा शब्द त्यांनी वापरला की 5 घटकांमधला 4था घटक पृथक चेष्टा म्हणजे इंद्रियांचे निरनिराळे व्यापार म्हणजे पृथक चेष्टा. म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या कृती किंवा कर्म ही जी आपण आपल्याकडनं केली जातात त्याच्यात त्यांनी सांगितलं की न्याय्य आणि विपरीत ही दोन्ही जी कर्म केली जातात त्या पृथक चेष्टा म्हणता येतील. ते जे इंद्रियांचे व्यापार आहेत त्या पृथक चेष्टा. आणि दैवम म्हणजे काय तर प्रत्येक इंद्रियाच्या व्यापारावर नियमन आणि प्रवृत्त करणारी एक देवता असते असं भगवंत सांगतात. नियमन म्हणजे कंट्रोल करणारी, प्रत्येक इंद्रियावर कंट्रोल करणारी एक शक्ती असते किंवा एक देवता असते. आणि प्रत्येक इंद्रियाला अमुक काम करण्यासाठी प्रवृत्त करणारी एक देवता असते. विशिष्ट देवता विशिष्ट इंद्रियांना विशिष्ट व्यापारामध्ये प्रवृत्त करत असते असं भगवंत सांगतात. तर या 5 फॅक्टर्स आहेत. हे 5 फॅक्टर्स कर्माच्या सिद्धीसाठी आवश्यक आहेत किंवा या
या 5 फॅक्टर्समुळेच कर्माची सिद्धी होत असते आणि कर्म दृगोच्चर होतात किंवा दिसून येतात, जाणवतात आणि आपल्याला समजून येतात. तर याच्यामध्ये ही जी कर्म आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शरीर, मन आणि वाणी यांच्या साहाय्याने ही शास्त्रविहित किंवा निषिद्ध कर्म मनुष्य करत असतो. शरीर, वाणी आणि मन म्हणजे शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशी ही कर्म आहेत. तर म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक अशी ही 3 प्रकारची कर्म होतात. कोणताही मनुष्य जीवनामध्ये शरीर, वाणी आणि मन याच्या साहाय्यानेच ही शारीरिक किंवा मानसिक, वाचिक आणि मानसिक कर्म करत असतो. मग ती स्थूल आणि सूक्ष्म रूपाने ती कर्म त्याच्याकडनं होतात आणि ही शास्त्राला अनुसरून होतात किंवा म्हणजे जी शास्त्राला अनुसरून होतात ती विहित कर्म असतात आणि जी शास्त्राच्या विरुद्ध होतात की म्हणजे शास्त्राने खंडन केलेली असतात ती निषिद्ध कर्मसुद्धा मनुष्य करतो. या व्यतिरिक्त इंद्रियांच्या व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, ॲक्टिव्हिटीज असतात, कृती असतात. त्याची कारणंसुद्धा आपण आत्ता जी 5 कारणं सांगितली भगवंतांनी ती पुन्हा आपण रिव्हिजन त्याची केली आणि हीच कर्म उत्पत्तीची 5 कारणं आहेत. आणि भगवंत पुन्हा काय म्हणतात या श्लोकामध्ये की म्हणतात की शरीर, वाणी आणि मन याच्या साहाय्याने मनुष्य जी शास्त्रविहित, शास्त्राला अनुसरून आणि निषिद्ध कर्म करतो त्या कर्मांनासुद्धा हीच 5 कारणे कारणीभूत आहेत किंवा रिस्पॉन्सिबल आहेत. आता खरं सांगायचं म्हणजे चांगली कामं याच गोष्टींनी होतात आणि वाईट कर्म याच गोष्टींनी होतात असं कसं? तर म्हणजे ॲक्च्युली मनुष्य प्राधान्याने सर्व कर्म शरीरानेच करत असतो. त्यामुळे तो म्हणजे तो फक्त ते शारीरिक कर्मच करतो असं नाही, शरीराने जरी करत असला तरी, कारण त्याला कंट्रोल करणारं माइंड असतं म्हणजे आणि त्याचे वाचा असते. तर तो म्हणजे वेगवेगळी धार्मिक, अधार्मिक अशी दोन्ही प्रकारची कामं आपल्या आयुष्यात आपणही करतो, सगळेच जण करतो. ते वाचिक आणि मानसिकसुद्धा कर्मे आपण करत असतो. मग त्याच्यामध्ये सर्व पाप, पुण्यात्मक कामं, पापात्मक कामं, काही विहित कामं, काही चुकीची कामं, याचं कर्मांचं बीज जे आहे ते अंतःकरणामध्ये कुठंतरी सूक्ष्म रूपात आपल्या संस्कार रूपात आपल्याकडे असतं. त्यामुळे आपण ती कर्म करत असतो. मग त्याच्यातनंच आपले ते जे डॉमिनंट बीज असेल, जे सशक्त बीज असेल आपल्यामध्ये सूक्ष्म संस्कार रूपात आपल्याकडे आलेलं असेल, त्याच्यामुळेच आपली वृत्ती ही एकतर सत्प्रवृत्ती असते किंवा असत प्रवृत्ती असते. म्हणजे चांगली आपण म्हणतो हा माणूस फार चांगल्या स्वभावाचा आहे, हा माणूस याचा स्वभाव काही खरा नाही, कारण त्याच्यामध्ये तो डॉमिनंट जो प्रकार असतो त्याचं जे बीज असतं पूर्वी याचं कर्माचं ते सत्प्रवृत्तीचं किंवा असत प्रवृत्तीचं असू शकतं. आणि या सत्प्रवृत्ती चांगल्या संकल्पांना निर्मिती करतात आणि असत प्रवृत्ती साहजिकच वाईट संकल्पांना निर्मिती करतात. आणि त्यामुळे मनुष्य कायिक म्हणजे शरीराद्वारे केली जाणारी कर्मे, वाचिक म्हणजे वाणीद्वारे बोलण्यातनं आणि मानसिक म्हणजे मनाद्वारे केले झालेले चांगले वाईट विचार, या चांगल्या वाईट कर्मांच्या मध्ये तो प्रवृत्त होतो आणि तो शरीराने, बोलण्याने आणि मनाने ती कर्म चांगली किंवा वाईट करू लागतो. त्यानंतर त्याला साहजिकच प्रत्येक कर्माला फळ हे असणारच आहे. तर कर्माचं फळ त्याला प्राप्त झाल्यानंतर ते मनुष्य तो उपभोगतो. पण ते फळ उपभोगण्यासाठी फक्त शरीर ते उपभोगत नाही, त्याच्या त्या इंद्रियांवरही त्याचा परिणाम होतो आणि त्याच्या मनावरही त्याचा परिणाम होतो. केवळ शरीराने सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येत नाही, त्यासाठी मनाची तर अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे उपभोगामध्ये शरीर, इंद्रिय आणि मन यांचं म्हणजे ते प्रधान कारण म्हणून जो शब्द त्यांनी वापरला आहे तो कारण म्हणून ते हे येतात, कारणीभूत होतात. म्हणून भगवंत म्हणतात की मनुष्य शरीर, वाणी आणि मन यांच्या सहाय्याने जी विहित किंवा निषिद्ध कर्म करतो त्या सर्व कर्मांच्या मध्ये ही वर सांगितलेली कारणं रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे याच्यामध्ये थोडीशी फिलॉसॉफी आहे कर्माची किंवा एक थिअरी आहे कर्माच्या बाबतीत की शरीर, वाणी आणि मन यांच्या साहाय्याने ही जी कर्म केली जातात तर फळंही ही शरीर, वाणी आणि मन भोगत असतात. आणि साहजिकच अगदी सरळ सोपा न्याय आहे की चांगलं कर्म तर त्याचं चांगलं फळ असेल
वाईट कर्म असेल तर त्याचं वाईट फळ असेल. आता ह्याच्यात त्यांनी म्हटलं की विहित कर्म आणि विपरीत कर्म हे दोन्ही कर्म या शरीर वाणी मनाच्या माध्यमातून आणि या 5 घटकांच्या कारणामुळे मनुष्य करतो. मग ही विहित कर्म कुठली आणि निषिद्ध कर्म कुठली? तर साधारणतः भगवंतांच्या दृष्टिकोनातून विहित कर्म म्हणजे निष्काम कर्मयोग. म्हणजे आपण निष्काम कर्मयोग हा गीतेचा तर अगदी भक्कम पायाच आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे फलाशा रहित कामे, फळाची आशा आपल्या जे काम आपण करतो, जे काही कुणाला मदत करतो, आपलं स्वतःसाठी काम करतो, समाजासाठी करतो, घरात करतो, बाहेर करतो, जे काही काम करतो, भविष्यातल्या गोष्टीसाठी करतो, पण कुठल्याही गोष्टीचं फलाशा रहित काम म्हणजे हे काम करताना आपण कुठल्याही प्रकारची त्या कामाकडनं फळ किंवा आशा ठेवत नाही. आणि अशी जी काही आपण कामं करतो ती जी कामं आहेत ती फलाशारहित कामं किंवा कर्तव्य म्हणजे निष्काम कर्मयोग ह्या विहित कर्माचा एक पार्ट आहे. मग याच्यामध्ये आपण अगदी लार्जर स्केलवर बघितलं, मोठ्या प्रमाणात मोठ्या स्केलवर बघितलं तर राष्ट्राची सेवा करणारी लोकं आपल्याला दिसतात. काही घरोघरी आपल्याला दिसत नाहीत, पण अशी दिसतात काही माणसं की ते पूर्ण राष्ट्राला त्यांचं आयुष्य समर्पित करतात. स्वातंत्र्य युद्धात आपण बघितलं की अनेकांनी आपले जीव गमावले, आयुष्य देशोधडीला लावली, कुटुंब देशोधडीला लावली, स्वतः फासावर गेले. अशी जी माणसं आहेत त्यांना त्यांच्या त्या कर्मातून जे काही त्यांनी स्वातंत्र्य युद्धासाठी केलं किंवा स्वातंत्र्यासाठी केलं त्याच्यानं त्यांना स्वतःला वैयक्तिक तर काही फळ मिळणार नव्हतंच. त्यांना जे काही फळ मिळणार होतं ते त्या राष्ट्राला, समाज, लार्जर एका सोसायटीला मिळणार. आणि तेही हायपोथेटिकल म्हणजे असं एक वस्तू अशी मिळणार नव्हती, पण एक अशा पद्धतीने मिळणार होतं. त्यासाठी त्यांनी पूर्ण निष्काम कर्मयोगच त्यांनी केलेला आहे. भगतसिंग असतील, सावरकर असतील, असंख्य स्वातंत्र्यवीर आहेत. किंवा धर्मरक्षासाठी गुरु गोविंद सिंग असतील, संभाजी महाराज असतील, अनेकांनी आपले प्राण गमावले किंवा अशी काही कामं केलीत. आपले शंकराचार्य सुरुवातीचे 2000 वर्षापूर्वी असतील, त्यांनी जी कामं करून ठेवलीत की त्याच्यामुळे तो धर्म टिकला, वाढला, अजून टिकून आहे. त्यासाठी त्यावेळेला त्यांनी जी कामं केली त्यांनी काही विशिष्ट अपेक्षेने ती काम केली नाहीत, पण त्यांच्याकडनं ती विहित कर्म म्हणून भगवंतांनीच करून घेतली असावी. ती निष्काम कर्मयोगाचा भाग येऊ शकतात. आता हे लार्जर स्केलवर झालं, खूप मोठ्या व्यक्तींचं, खूप मोठ्या माणसांचं, खूप म्हणजे असाधारण व्यक्तिमत्वांच्या बाबतीत झालं. पण आपण जे मिडल क्लास सामान्य किंवा जनरल सामान्य माणसं, आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून जन्मलो, वाढलो, मोठे झालो आणि आपलं सांसारिक आयुष्य करून आपण करतोय, तर आपल्या दृष्टीने विहित कर्म काय? तर आपलं स्वधर्म पालन हे आपलं कर्म आपण करणं अपेक्षित आहे. म्हणजे डॉक्टरनी रुग्णांची सेवा करावी, इंजिनियर्सनी त्याच्या फॅकल्टीमध्ये जे काही काम असेल ते करावं, वकिलांनी चांगल्या प्रकारे न्याय लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, क्षत्रियांनी युद्ध करून समाजाचं संरक्षण करावं. हे झालं स्वधर्म पालन. आणि विहित कर्मामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने विचार करायचा झाला तर ईश्वरार्पण बुद्धी पाहिजे. म्हणजे ही सगळी कामं करताना वरचा जो फॅक्टर आपण मगाशी म्हटलं की फलाशारहित कर्म आहे, म्हणजे मी जी ही कामं करतोय ते मी सर्व कर्म भगवंतांना अर्पण करतो, ईश्वराला अर्पण करतो, ही बुद्धी ठेवून जर मी ती कामं केली तर ती माझी विहित चांगली कर्म म्हणून गणली जातील. आणि त्याच्यातला चौथा फॅक्टर जो आपण गीतेतल्या मागच्या काही अध्यायात पण वाचला आणि या अध्यायात सुद्धा आपण त्याचा अभ्यास केला की यज्ञ, दान आणि तप. म्हणजे याच्यामध्ये विहित कर्मामध्ये येणार ते सात्विक कर्म येणार आहे. कारण सात्विक, राजसिक आणि तामसिक, यज्ञ, दान आणि तप हे तिघांचे 3 फॅक्टर्स आपण अभ्यासले आहेत याच अध्यायामध्ये सुरुवातीला. तर त्याच्यामधला सात्विक यज्ञ असेल, सात्विक दान असेल आणि सात्विक तप असेल, जे सद्गुण प्रधान जे यज्ञ, दान आणि तप असेल ते या विहित कर्मामध्ये येऊ शकतं. म्हणजे सगळी थोडक्यात सांगायचं म्हणजे अनासक्तियुक्त जी काही कर्म माणसाकडनं होतील ती सगळी विहित कर्म आहेत. आता ही विहित कर्म कोण करतं? कशाद्वारे तो करतो? शरीराद्वारे, वाणीद्वारे आणि मनाद्वारे करतो. आणि त्याला कारणीभूत ते 5 घटक आपण आधी भगवंतांनी सांगितलेले आहेत की अधिष्ठान, कर्ता, करणं,
पृथक चेष्टा आणि दैवम, म्हणजे हे सगळे ते करून घेतात. निषिद्ध कर्मसुद्धा माणूस करतो, म्हणजे माणूस अगदी देर आर नो म्हणजे देर इज नो ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणतात, देर आर ऑलवेज ग्रे शेड्स. प्रत्येक कोणी असं 100% आदर्श नसतो, प्रत्येकाकडनं काही विहित कर्म, काही चुकून निषिद्ध कर्म होतात. मग निषिद्ध कर्म म्हणजे काय, तर निषिद्ध कर्मातलं पहिलं म्हणजे ते काम्य कर्म हा शब्द आपण याच मला वाटतं अध्यायात वाचला आणि आधी आपण तो अभ्यासला, की काम्य कर्म म्हणजे फळाशा ठेवून केलेली कामं. मी अमुक गोष्ट करीन, मग त्याला मला त्याच्यातनं अमुक गोष्ट मिळेल. मी अमुक गोष्ट पेरीन, मग मला त्यातनं अमुक गोष्ट उगवेल. हे झालं काम्य कर्म. या निषिद्ध कर्मामध्ये हा फॅक्टर येतो की अहंकार नावाचा फॅक्टर येतो, की मी केलं, मी करणार, माझ्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही, माझ्याद्वारेच ही गोष्ट होते, माझ्याद्वारे ही गोष्ट झाली. हे जो अहंकार आहे तो भगवंत म्हणतात की तो निषिद्ध कर्माचा भाग आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की विकर्म हा शब्द सांगितला. विकर्म हे एक निषिद्ध कर्म आहे. विकर्म म्हणजे शास्त्रविरुद्ध कर्म जे काही होतं, किंवा विपरीत हा शब्द या श्लोकामध्ये भगवंतांनी वापरला आहे, विपरीत कर्म. तर ते विपरीत कर्म किंवा शास्त्रविरुद्ध कर्म किंवा हिंसात्मक कर्म. हिंसा ही पण 2 प्रकारची असते, म्हणजे भगवंतांनी म्हणजे एका मागच्या अध्यायात म्हणलेलं आहे की अहिंसा परमो धर्म हिंसा तथैवच. म्हणजे धर्मासाठी, चांगल्या कामासाठी हिंसा केली असेल तर ती अधर्म ठरत नाही, पण जी हिंसा वाईट गोष्टींकडे, कन्क्लुजनकडे नेते, ती हिंसात्मक गोष्ट ही अधर्मच आहे आणि ते विकर्माचा भाग आहे, निषिद्ध कर्माचा किंवा विपरीत कर्माचा भाग आहे. आणखी एक गोष्ट निषिद्ध कर्म म्हणून सांगितली भगवंतांनी, ते म्हणजे कर्मत्याग. कर्तव्यापासून दूर पळायचं. माझं हे अमुक जॉब आहे, मी त्यापासून दूर पळतो. माझ्या घरातल्या या रिस्पॉन्सिबिलिटी, मी त्यापासून दूर पळतो. माझ्या जे काही माझं जे काही स्वधर्म आहेत ते मी पाळत नाही, किंवा कमी पाळतो, किंवा त्याच्यात मी आळस किंवा याच्यामुळे मी त्याच्यात तेवढं चांगल्या पद्धतीने ते करत नाही. कर्मत्याग हा निषिद्ध कर्म किंवा विपरीत कर्म असं भगवंताने सांगितलं आहे. आणि हे तर आपल्याला माहितीच आहे की तामसी वृत्तीने किंवा राजसी वृत्तीने केलेली सगळी कर्म ही निषिद्ध कर्म आहेत. कारण ती फळासाठी एकतर केली जातात, मग ते फळ जास्ती काळ टिकत नाही, मग त्याच्यातनं दुःख निर्माण होतं, मग त्याच्यातनं द्वेग, आवेग, पुन्हा त्वेष, पुन्हा डेस्पेरेशन, आणि त्यामुळे मनाची शांतता आणि आत्मानुभव, आत्मशांती हा प्रकार काही मिळत नाही. त्यामुळे ती राजसी कर्मसुद्धा निषिद्ध कर्मामध्ये म्हणलेले आहेत. आणि तामसी कर्म ही वाईटच गोष्टी घडवतात, त्याचे परिणामही वाईट होतात आणि समाजाला आणि स्वतःलाही त्याचा हार्म होतो. त्यामुळे ती वाईट कर्म आहेत, त्यामुळे ती निषिद्ध कर्म आहेत. त्यामुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे आसक्तियुक्त जी कर्म आहेत ती निषिद्ध कर्म किंवा विपरीत कर्म आहेत, आणि अनासक्तियुक्त जी कर्म आहेत ती विहित कर्म आहेत असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता या थोड्याशा टर्मिनॉलॉजीज थोडंसं मी या श्लोकाच्या निमित्ताने थोडासा वाचायचा प्रयत्न केला, आणि त्याच्यातनं मला काय कळलं ते थोडंसं मी याच्यात सांगणार आहे. की याच्यात भगवद्गीतेनुसार भगवंतांनी जे सांगितले की कर्माचे प्रकार कर्म, विकर्म आणि अकर्म असं 3 बाजू त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यातलं आपण आता विहित कर्माचा भाग घेतला. कर्म जे आहे ते विहित कर्म म्हणून आपण म्हणू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, गृहस्थांनी अर्थार्जन करावं, पैसे कमवावेत, कुटुंब निर्माण करावं, कुटुंबाचं देखभाल करावी, मुलांचं पालनपोषण करावं, आणि डॉक्टरनी रुग्णसेवा करावी, हे सगळं करावं. पण हे सगळं करताना विद्यार्थ्यांनी अभ्यास फक्त अमुक मार्क्स किंवा अमुक ॲडमिशनसाठी न करता अभ्यासासाठी अभ्यास करावा. गृहस्थाने अर्थार्जन खूप मोठं श्रीमंत होऊन काहीतरी मिळवण्यासाठी न करता ते जो गरजेचा कर्तव्याचा भाग आहे म्हणून ते करावं. डॉक्टरांनी रुग्णसेवा त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी म्हणून करावी. म्हणजे फळाशा न ठेवता कर्तव्य म्हणून केले तर हे विहित कर्म म्हणून ठरेल. कर्माच्या दुसरा प्रकारात भगवंतांनी जे सांगितलं विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म, ज्याचं आपण आत्ता चर्चा केली की आसक्तियुक्त कर्म.
मग त्याच्यामध्ये निषिद्ध कर्म येतात. त्याच्यात ही सगळी येतातच, की साधी चांगली म्हणजे नॉर्मल कर्म पण ती एखाद्या विशेष हेतू इच्छा ठेवून केलेली कर्म ती तर वाईट आहेतच. आणि म्हणजे नॉर्मली चोरी, लबाडी, खोटं बोलणं, दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याला शारीरिक किंवा मानसिक त्रास देणं आणि स्वतःला सुद्धा शारीरिक आणि मानसिक त्रास देणं, ही सगळी निषिद्ध कर्म आहेत किंवा विकर्म आहेत. कारण याचं फळ नकारात्मक मिळतं आणि मनुष्य त्यामुळे कर्मबंधनात अडकतो. म्हणून ही विकर्म असं म्हटलेले आहेत. आणि एक अकर्म म्हणून प्रकार सांगितलेला आहे भगवंतांनी या भगवद्गीतेच्या माध्यमातून, की अकर्म म्हणजे काय तर कर्मामधील निष्कर्म्यता म्हणजे निष्काम कर्मयोग, ज्याचा आपण विहित कर्मामध्ये चर्चा केली. पण ते एक वेगळं फॅक्टर म्हणून पण भगवंतांनी सांगितलं, की बाबा फलासक्ती ठेवायची नाही. यशापयश सोडून केवळ शुद्ध कर्तव्य भावना, ईश्वर आणि मानव सेवा म्हणून केलेली जी कामं आहेत, ज्याच्यामध्ये मनुष्य कर्मबंधनात अडकत नाही, मोक्ष त्याला मिळून जातो, अशी जी कर्म आहे अकर्म म्हणून समजली जातात. आणि भगवंतांनी या श्लोकामध्ये 15 जो श्लोक आहे त्याच्यात सांगितलं, की ही जी कर्म आपण जी करतोय ती शरीर, वाणी आणि मन याच्या माध्यमातून करतो आहोत. म्हणजे शारीरिक, वाचिक आणि मानसिक. आणि ही जी कर्म करतोय ती कशामुळे घडतात, तर त्याच्या कर्माचे 2 टप्पे आहेत. एक आहे बीज आणि दुसरं म्हणजे त्याचा बीज म्हणजे कारण आणि फळ म्हणजे त्याचा परिणाम. हे कर्माचे 2 टप्पे आहेत. म्हणजे बीज म्हणजे व्यवसाय असेल, तुमचा जीवनाचा प्रवास ठरवणारा जो गोष्ट आहे किंवा पुढील कृती जी ठरवणारी गोष्ट आहे ती बीज आहे. म्हणजे आणि फळ म्हणजे काय, की त्या तुम्ही जी काही कृती करणार आहे त्याचा तो परिणाम आहे, त्याचं फळ आहे किंवा तुमचे जे कृती आहे, कर्म आहे त्याचं परतफेड आहे किंवा त्याची जी प्रतिक्रिया आहे किंवा त्याचं बक्षीस आहे ते फळ आहे किंवा परिणाम आहे. असे कर्माचे 2 टप्पे आहेत. आता हे बीज आणि फळ आहे ते त्याच जन्मात मिळतं का, तर असं नाही. तर भगवंतांनी सांगितलं, की बीज हे या जन्मात असू शकतं किंवा ते मागीलही गोष्टींचा परिपाक म्हणून असू शकतं. मग त्यामुळे आज आपल्या मनात विचार येणं आणि आपण ती कृती करणं आणि त्याचा परिणाम भोगणं हे तर आपण भोगतोच. पण आपल्याला त्या गोष्टीकडे प्रवृत्त आपले जे संस्कार आहेत, बीजसंस्कार आहेत ते कदाचित आपल्या मागच्या संचितातूनही आलेले असतात असं भगवंतांनी सांगितलं आहे. त्यामुळे नेहमी चांगलं का वागावं म्हणून सांगतात, की कदाचित नुसतं याच जन्मात नाही तर पुढीलही जन्मात तुम्हाला त्याचा संचित म्हणून फायदा व्हावा म्हणून तुम्ही चांगलं वागा. असा छोटासा आणि साधा सरळ गोष्ट भगवंतांनी सांगितले आहे, की फळानुसार कर्माचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. हे फळानुसार कर्माचे प्रकार कुठले, तर एक तर आहे संचित कर्म, दुसरं आहे प्रारब्ध कर्म आणि तिसरं आहे क्रियमाण कर्म. आता संचित कर्म म्हणजे काय, तर संचित कर्म म्हणजे संचित म्हणजे इट्स लाईक अ वेअर हाऊस किंवा एक कर्मांचं वेअर हाऊस आहे किंवा स्टोअर रूम आहे किंवा एक बँक अकाउंट आहे, की अनेक जन्मापासून केलेल्या बरे वाईट जी कर्म आहेत त्या कामांचा साठा आपल्या संचित कर्मामध्ये होतो. प्रारब्ध कर्म म्हणजे काय, तर जे आपण आता भोगतोय, काय माझं नशीब, मी असं गरीब घरात जन्मालो, काय माझं नशीब, माझं असं झालं वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण ॲक्च्युली संचित कर्माचं जे वेअर हाऊस आहे किंवा आपलं जी बँक अकाउंट आहे त्याच्यातून या जन्मात आपल्याला भोगण्यासाठी त्यातला एखादाच वाटा येतो. मागच्या संचित कर्मात आपण चांगलं वाईट सगळ्याचा साठा असेल अकाउंटमध्ये आपल्या, पण त्यातला नेमका कुठला वाटा आपल्या प्रारब्ध कर्मात आपल्याकडे येईल ते आत्ता सांगता येतं. म्हणजे कुठल्या घरात तुम्ही जन्माला याल, कुठल्या घराण्यात जन्माला याल, तुमचं शरीर कसं असेल, तुम्ही कुठल्या स्त्री असाल, पुरुष असाल, तुमचं रूप रंग कसं असेल आणि हे नशीब कसं असेल, हे सगळं इट डिपेंड्स ऑन प्रारब्ध कर्म आणि ते संचित कर्मावर अवलंबून आहे.
त्यामुळे संचित कर्मामध्ये जेवढा पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टींचा अकाउंट, चांगल्या कामाचा साठा जेवढा जास्ती, तेवढा तो पुढे प्रारब्ध कर्मामध्ये रेसिप्रोकेट होऊन आपण जे आता भोगत आहोत ते आपल्याला चांगल्या गोष्टी लाभू शकतात. आणि संचित कर्म आणि प्रारब्ध कर्मानंतर येतं क्रियमाण कर्म. जे क्रियमाण कर्म म्हणजे ते कर्म जे आपण आत्ता करतो आहोत. म्हणजे आजचं क्रियमाण कर्म हे उद्याचं संचित कर्म आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथंच सगळा क्रक्स आहे, म्हणजे गीतेचा किंवा कुठल्याही तत्त्वज्ञानाचा किंवा कुठल्याही चांगल्या वागण्यासाठीच्या सिद्धांताचा हाच क्रियमाण कर्म हा मला वाटतं हे आहे की महत्त्वाचा रोल आहे. की आज तुम्ही चांगलं वागा, आज तुम्ही चांगलं कर्म करा, त्याचा तुम्हाला आज उद्या पुढच्या जन्मात सगळं कायमच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि नशिबाला दोष देण्यात अर्थ नसतो, कारण कर्म इज इक्वल टू पुरुषार्थ असं म्हणता येईल. आणि नशीब हे प्रारब्ध म्हणता येईल. म्हणजे ते कर्मांवरच जास्ती करून अवलंबून आहे. त्यामुळे नशिबाला जे दोष देतात त्यांचं क्रियमाण कर्म तितकं चांगलं होत नाही. पुढे मग अजून पुढच्या जन्मात त्यांचं नशीब अजून डोलायमान होऊ शकतं. त्यापेक्षा कर्माला प्राधान्य देऊन, क्रियमाण कर्माला प्राधान्य देऊन आणि त्याच्यामध्येही विहित कर्म याला प्राधान्य देऊन निषिद्ध कर्मांचा जाणीवपूर्वक त्याग करून जर माणसाने कर्म केली तर त्याचं संचित कर्म म्हणजे त्याचं जे अकाउंट आहे ते चांगल्या गोष्टींचं, कर्मांचं अकाउंट आहे ते चांगला बॅलन्स त्याचा तयार होईल. आणि त्याच्यातनं निश्चितच त्याला पुढे त्याचं जे प्रारब्ध कर्म असेल ते अधिक चांगलं होईल. आता हे नशीब म्हणजे काय देवाची शिक्षा आहे का? तर अजिबात नाही. ते कुणाचं काम आहे? ते आपलंच काम आहे. आपलं नशीब आपणच घडवत असतो. आता समजा चांगलं प्रारब्ध असेल आपलं, तर ते देवाची बक्षीस आहे का आपल्याला? तर तेही नाही, ते आपलंच आहे. आपण जे काही संचित कर्म करू किंवा आपण जे काही कर्माचा एकूण साठा करू, चांगल्या कामाचा किंवा वाईट कामाचा, त्याचा जो परिपाक आहे तो आपण भोगणार आहोत किंवा अनुभवणार आहोत. आणि त्यासाठी नेहमी चांगलं वागणं हे बेसिक साधं आणि सिंपल मेसेज भगवंत याच्यातनं देतात की देवाला त्याच्यातनं कुठलाही दोष न देता, नशिबाला कुठलाही दोष न देता, आपल्या कामाला प्राधान्य देऊन आपण ते काम करत राहणं हे भगवंतांना अपेक्षित आहे. म्हणजे इथं कुठेही अमुक प्रकारे पूजा करा, अमुक प्रकारे उपास करा, तापास करा, आपल्या धर्मात काहीच सांगितलेलं नाही. बेसिकली सांगितलं की तुम्ही आयुष्यात रोजच्या जीवनात डेली रुटीनमध्ये कसं वागा, काय करा, किती चांगल्या प्रकारे वागा, आणि त्याचा तुम्हाला पुढे आणि त्या इमिजिएट आणि पुढे त्याचा नक्कीच फायदा होईल असं भगवंत सांगतात. इट इज लाईक युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. म्हणजे जसं न्यूटननी म्हटलं होतं की एव्हरी ॲक्शन इज इक्वल टू इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक क्रिया जी असते त्याला बरोबर समान किंवा विरुद्ध प्रतिक्रिया मिळते. म्हणजे आपण एखादी चांगली गोष्ट करतो, त्याला तशीच चांगली प्रतिक्रिया किंवा चांगला गोष्ट आपल्याला प्रतिक्रियेतनं मिळते. किंवा कधी कधी आपल्याला जाणवतं की आपण खूप चांगली गोष्ट एखादी करतो पण अचानक विपरीत प्रतिक्रिया पण त्याला मिळू शकते. पण ती जी विपरीत प्रतिक्रिया मिळते त्याचं बीज ते विपरीत प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीच्या पूर्वसंचितातून आलेलं असतं. आणि समान आणि चांगलीच प्रतिक्रिया जर चांगल्या प्रतिक्रियाला मिळत असेल तर तेही बीज त्या व्यक्तीच्या समान याच्यातनं आलेलं असतं. त्यामुळे आपण चांगलंच पेरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं पेराल तसं उगवेल. ॲज यू सो शॅल यू रीप, असं हे सिंपल तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे शेतकऱ्याने एखाद्या मागच्या वर्षी गहू पेरला होता, म्हणजे भूतकाळातलं त्याचं ते क्रियमाण कर्म होतं. आणि मग त्याला यावर्षी गव्हाचं पीक मिळेल का आंब्याचं? त्याला गव्हाचंच पीक मिळणार, आंब्याचं पीक मिळू शकत नाही. आणि हे त्याचं प्रारब्ध आहे. हे क्रियमाण कर्म मागचं जे होतं त्याचं हे प्रारब्ध आहे. त्यामुळे त्याचं यावर्षी कोणतं बी पेरायचं याचं स्वातंत्र्य, फ्री विल त्याच्याकडे आहे. त्याला पूर्ण फ्रीडम आहे की यावर्षी मी कुठलं बी पेरेन. आणि तेच पुरुषार्थ आहे आणि तेच कर्म आहे. नशीब नाही, पुरुषार्थ आहे, कर्म आहे. त्यामुळे आजपासून
नशिबाला कधीच दोष देऊ नये. वर्तमानात आपलं क्रियमान कर्म सुधारण्यावर गीतेचा भर आहे. त्याच्या आधी भगवंतांनी सांगितलं की कर्माचा सिद्धांत जो आहे तो काय सांगतो की काय करावे आणि काय करू नये, तर आणि कर्मफळाच्या चक्रातून बाहेर कसे पडावे हे एक तो सांगतो. दोन गोष्टी तो सांगतो की कर्म काय करावे, काय करू नये. मग ते काय करावे काय करू नये हे आपल्याला त्यांनी सांगितलं विहित कर्म आणि निषिद्ध कर्मातनं, किंवा कर्म विकर्म आणि अकर्मातनं. आणि कर्मफळाच्या चक्रातनं बाहेर कसं पडावं हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे निष्काम कर्मयोगामधनं. म्हणजे जर हे सगळं जे भगवंतांनी सांगितलं आहे ते भीती दाखवण्यासाठी, आपल्याला निराश करण्यासाठी अजिबात सांगितलेलं नाही आहे. उलट भगवंतांना हेच सांगायचं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे बिंबवण्यासाठीच त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुमच्या संचित कर्माचं बँक अकाउंट हिऱ्यासारख्या कामांनी भरून जाऊ दे असं. कारण आज माझ्या बाबतीत जे घडतं आहे त्याला मीच जबाबदार आहे, कालपर्यंत घडले त्यालाही मीच जबाबदार आहे, आणि भविष्यात जे घडणार आहे त्यालाही मीच जबाबदार आहे, याची जाणीव भगवंत आपल्याला करून देतात. माझ्या हातात भविष्य घडवण्याची प्रचंड शक्ती आहे. क्रियमाण कर्मावर मला भर द्यायचा आहे. दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्याच्या किंवा माझ्या जातीला, धर्माला, परिस्थितीला, गरिबीला, श्रीमंतीला, कुठल्याही गोष्टीला दोष न देता आहे त्या गोष्टीतनं क्रियमाण कर्म करणं हे माझं कर्तव्य आहे असं भगवंत सांगतात की हे मुमुक्ष साधकाचं कर्तव्य असायला पाहिजे. आणि त्याचा अजून काही ॲनालिसिस भगवंतांनी सांगितलेलं आहे की आपण जी कर्म करतो त्याचे कसे पार्ट असतात. जसे आपण त्यांनी विहित कर्म, निषिद्ध कर्म आणि प्रारब्ध कर्म हे सांगितले, तशी की त्यांनी सांगितलं की पापानुबंधी पाप म्हणून प्रकार असतो. म्हणजे काय की मनुष्य काय करतो की एखाद्या व्यक्तीला दुःख देण्यामध्ये स्वतः आनंद घेतो, ते पापानुबंधी पाप झालं. पुण्यानुबंधी पाप म्हणजे गतजन्मातील पापकर्मामुळे दुःख भोगत असताना नैतिकतेने आणि नैतिक जीवन जगून तो पुण्यकर्म बांधत असतो नवीन या जन्मामध्ये. म्हणजे मागच्या जन्मातील पापकर्मामुळे तो दुःख भोगत असतो, पण या जन्मात तो पुण्यकर्म करत असतो. पापानुबंधी पुण्य म्हणलं आहे, मागील जन्मामधील पुण्यकर्मामुळे तो आनंद मिळवत असतो तो व्यक्ती, आणि असे करताना या जन्मात मात्र प्रचंड पापकर्म तो बांधत असतो. बऱ्याच वेळा श्रीमंत किंवा अहंकारी किंवा स्ट्रॉंग, रिच, किंवा ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, त्यांच्याकडनं असं घडतं की पुण्यकर्मामुळे त्यांच्या मागच्या जन्मातील त्यांना तो आनंद मिळतो, पण ते या जन्मात त्याच्यातनं पुण्यकर्म बांधण्याच्या ऐवजी पापकर्म बांधत बसतात. भरपूर वस्तू असूनसुद्धा त्यांना त्या ना समाजात वाटता येतात, ना कधी कधी त्यांचा उपभोगही घेता येत नाही. एखाद्या व्यक्तीकडे समजा 10 प्रकारच्या इस्टेटी आहेत, असंख्य बिलियन रुपीज मनी आहे, पण त्याला त्याचा उपभोग घेता येत नाही. ते सुद्धा एक पापानुबंधी पुण्य म्हणता येईल की मागच्या जन्माच्या पुण्याचं किंवा संचित कर्माच्या पुण्यामुळे त्याला हे सगळं मिळालं आहे या जन्मात, पण त्याला त्याचा उपभोग घेता येत नाही, किंवा त्याला त्याचा या जन्मात त्या पद्धतीने चांगलं काम करून त्याचा परत पुढे पुण्य संचय वाढवता येत नाही. पुण्यानुबंधी पुण्य असं म्हटलं की आपल्या भूतकाळातील पुण्यकर्माचे फळ उपभोगताना जो मनुष्य मोक्षासाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी किंवा आत्मतत्व जाणून घेण्यासाठी धर्मकार्य करत राहतो, अधिक पुण्य जमा करतो, तो मुक्तीचं फळ मिळवतो. म्हणजे आपल्याला एकनाथांसारखे व्यक्ती, संत एकनाथ आहेत, त्यांचं डोळ्यासमोर चित्र आणलं पाहिजे की त्यांचं तसे वेल टू डू याच्यातले होते, पण त्यांनी आयुष्यभर सर्व जातीमध्ये समानता मानली, सर्वांसाठी काम केलं, उच्च नीच काही मानलं नाही. अगदी दान, तप, जप हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. ही अशी माणसं म्हणजे पुण्यानुबंधी पुण्य जोडणारी असावीत, अशी जी संत महात्मे आहेत, ज्यांच्या अवस्था चांगली होती आर्थिक आणि ते पुढे गेले. त्यातलं मला एक उदाहरण आठवतं की हे कदाचित एकनाथांना लागू पडू शकत असेल. बाकी काही संतांची अवस्था
तितकी चांगली नव्हती, पण तरीही त्यांनी पुण्य कमावून पुढच्या समाजासाठी ते सगळं दान केलं ज्ञानाचं. अ, पापानुबंधी पुण्य असं म्हणतात की जिद्द, लवचिकता आणि दृढबुद्धीने जर केलेलं असेल काम, तर ते पापानुबंधी पुण्य आहे. म्हणजे पुण्य करायचं, पण अगदी इरेला पेटून वगैरे असं काहीतरी मी दान करतोय, मी तप करतोय, मी हे करतोय, हठयोग आहे किंवा काय, ते थोडंसं पापानुबंधी पुण्य मानलं जातं. आणि आत्म्यासाठी, मुक्तीसाठी केलेली जी तपस्या आहे ते शुद्ध पुण्य मानलं जातं. असे आपल्या तत्त्वज्ञानामध्ये टर्मिनॉलॉजीज आहेत. आणि आपण याच्यातल्या कुठल्या कॅटेगरीत बसतो हे आपलं आपणच म्हणजे फाइंड आऊट करायचं आहे की. आणि मला पुढे काय करायचं आहे हेही आपण ठरवायचं आहे. आणि याच श्लोकामध्ये याबद्दल ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ते आपण बघूया. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मनुष्य शरीर, वाणी आणि मन याच्या योगाने जे जे विहित किंवा निषिद्ध कर्म करतो त्याचे ते 5 हेतू आहेत. याचाच ते जरा विस्तार करून सांगतात की ते म्हणतात की समजा वसंत ऋतू आला एकदम, तर तो वृक्षवल्लींना नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो. त्या नव्या फुटलेल्या पालवीतून फुलांचे गुच्छ दिसून येतात आणि ती फुलं फळांची प्राप्ती करून देतात. किंवा पाऊस पडतो, वर्षा ऋतू मेघांना आणतो, मेघांच्या योगाने पाऊस पडतो आणि पावसामुळे धान्य पिकतं आणि धान्यामुळे सुखाचा भोग मिळतो. किंवा पूर्व दिशेला सूर्य उगवतो, सूर्याच्या योगाने आपला सगळा दिवस उजाडतो, आपण सगळी कर्म करतो. त्याप्रमाणे अर्जुना, कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे. म्हणजे कुठल्या गोष्टींना कुठलं कारण आहे याचे दृष्टांत देताना त्यांनी हे पावसाचे, सूर्याचे, वसंत ऋतूचे असे दृष्टांत दिलेले आहेत माऊलींनी. आणि म्हटलं की कर्मासंबंधी कोणत्या हेतूला मन हे हेतू आहे आणि तो कर्मसंकल्प वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो असं त्यांनी सांगितलं. की म्हणजे मनात एक गोष्ट येते आणि मग ती आपण बोलून दाखवतो आणि मग ती वाचेची मशाल सर्व कर्मांचा रस्ता दाखवते. मग त्या बोलण्यातनं आपल्याकडनं म्हणजे जो कर्ता असतो, म्हणजे आपण जीव आहे किंवा जे शरीर आहे किंवा अधिष्ठान जे म्हणलं आहे त्यांनी, तर ते मग ते कर्तृत्व करतं आणि त्या कर्तृत्व बुद्धीने तो कर्म करतो. आणि त्या कर्माविषयी आपण सगळी चर्चा केलीच आहे. मग ते कर्म करू लागलं की त्याच्याकडे कर्तेपणा येतो मनुष्याकडे. आता शरीर वगैरे हे जे आहेत ती त्याची माध्यमं आहेत, ज्याच्याबद्दल आपण म्हणलं की कारण हा शब्द वापरला की ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी या माध्यमातून ते केलं जातं आहे. त्याबद्दल म्हणताना माऊली म्हणतात की लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी लागते. तंतूच्या ताणण्यामुळे आडवा तंतू भरीला घातला की तो तंतू वस्त्र होतो. किंवा रत्नाचा आकार रत्नानेच तयार केला जातो. त्याप्रमाणे मन, वाचा आणि देह यांचे कर्म हेतूकडूनच तयार होते. त्यामुळे या तिघांच्या यांनी म्हणजे माध्यमातून, शरीर, वाणी आणि मनाच्या माध्यमातून या सगळ्या कर्मांचं म्हणजे दृग्गोचर होतात किंवा दिसून येतात असं माऊलींनी सांगितलेलं आहे. सूर्याच्या प्रकाशाला कारण आणि हेतू जसा सूर्यच असतो, ऊसाचं कांड हे जसं दुसऱ्या ऊसाच्या कांड्याला वाढीला कारणीभूत असतं, तसं वाचेच्या देवतेचं जेव्हा वर्णन करायचं असतं तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो. किंवा वेदांचा मोठेपणा वेदांनीच सांगावा. त्याप्रमाणे शरीर, वाचा आणि मन ही सर्व कर्मांची कारणं आहेत, हे सर्वांना पक्कं माहिती असायला हवं. अधिष्ठान म्हणजे शरीर हे सांगितलेलं आहेच भगवंतानी, पण शरीर, वाणी आणि मन याच्या माध्यमातून हे सगळं होतं हे माऊली अशा प्रकारे विस्ताराने सांगतात. आणि ते म्हणतात की ह्या ज्या 5 कारणं आहेत त्यांना शरीर, वाणी आणि मन यांची हेतूची जर जोड मिळाली तर मग तेव्हा सर्व कर्मांची उत्पत्ती होते. आणि ती कर्म शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर या श्लोकातला दुसरा भाग म्हणजे विहित कर्म आणि विपरीत कर्म,
तर शास्त्राने मानलेल्या मार्गाला जर अनुसरून असतील तर न्यायमार्गच न्याय कर्माला हेतू होतो. त्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात जिरतो आणि त्याचा उपयोग होतो. पण हाच पाण्याचा पूर आला तर ते घरं वाहून जातात. अथवा एखादा म्हणजे अ, विहित आणि निषिद्ध असं त्यांनी सांगितले. एखाद्या घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात समजा द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याचे चालण्याचे श्रम हे त्याला होतील, पण त्याचं चालणं हे वाया जाणार नाही असं माऊली सांगतात. म्हणजे रागावून जरी तो घरातून निघाला असेल तरी समजा तो द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याचं ते जे श्रम आहेत ते व्यर्थ जाणार नाहीत, ते विहित कर्म होईल. त्याप्रमाणे हेतू आणि कारण यांच्या मिलाफाने शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते. त्याला शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता तर ते पुण्यकर्म ठरतं. म्हणजे एखाद्या वेळा नकळतपणे पण आपण एखादी चांगली गोष्ट करून जातो किंवा एखादी गोष्ट आपण करायला जातो आणि ती चांगल्या वर्णावर जाते तर ती विहित कर्मामध्ये मोडते आणि व्हाईस वर्सा म्हणजे उलटंही होऊ शकतं. दूध तापत असताना भांड्याच्या काठापर्यंत वरती आले आणि ते ओतू गेले तर दूध वाया जाते आणि त्याचा उपयोग होत नाही. तशाच प्रकारे शास्त्राच्या सहाय्याशिवाय केलेलं कर्म जर फळ होत नसेल, निष्फळ होत नसेल तर चोरीस गेलेलं द्रव्य दानात धरावं लागेल, जमा करावं लागेल. आता याच्यात माऊली काय सांगतात की दूध जर कुठेतरी वापरलं गेलं तर ते त्याचा योग्य उपयोग झाला, पण ते असं नुसतंच वाहून ओतू गेलं तर त्याचा उपयोग नाही. त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की चोरीला जर एखादं द्रव्य गेलं असेल तर ते काही म्हणजे सफल कर्म सफल होत नाही असं माऊली म्हणतात. एखाद्या गोष्टीला तुम्ही दान केलं तर ते सफल कर्म झालं, पण ते समजा चोरीस गेलं किंवा एखाद्याने चोरी केली तर ते दान होत नाही. त्यामुळे माऊली म्हणतात की जोपर्यंत वाणीला मंत्र उच्चाराचे फळ प्राप्त जसं होत नाही त्याप्रमाणे कारण आणि हेतू याच्या योगाने कर्म उत्पन्न होते आणि शास्त्राच्या कासेला जोपर्यंत ते लागत नाही, शास्त्राच्या आधाराने जोपर्यंत आपल्या हातून कर्म होत नाही तोपर्यंत ते कर्म विहित नाही, ते निषिद्ध आहे, ते विपरीत आहे, अन्याय आहे असं भगवंत सांगतात, माऊली सांगतात. त्याच्याबद्दल मला बासी मर्ढेकरांची एक कविता आठवते, मी ते तुम्हाला उद्धृत करून सांगतो. बासी मर्ढेकरांची कविता आहे भंगुदे काठिन्य माझे अशी कवितेचं ओळ आहे, प्रसिद्ध आहे कविता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शास्त्रार्थ कर्म व्हावं, शास्त्रविहित कर्म माझ्या हातून व्हावं असं ते भगवंताला सांगतात. तेव्हा ते म्हणतात भंगू दे काठिन्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. म्हणजे माझ्यातलं कर्मटपणा जाऊ देत, माझ्यातला मनातला वाईटपणा जाऊ देत आणि माझ्या वाणीमध्ये तुझ्या आवडीचे सूर येऊ देत असं भगवंताला ते सांगतात. बासी मर्ढेकर म्हणतात ज्ञान हेतूतील माझ्या दे गळू दे मालिन्य आणि माझी या अज्ञात टाकी स्फूर्ती केंद्री त्वत बियाणी. म्हणजे माझ्या ज्ञानामधलं मळ जो आहे, ज्ञानावरचं मळाचं आवरण जे बसलं आहे माझ्या ज्ञानावर ते निघून जाऊ दे आणि माझ्यामध्ये तुझ्या नावाचं, तुझ्या वृत्तीचं बियाणं रोवलं जाऊ दे, पेरलं जाऊ दे. राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा, अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा वाहू दे गा. म्हणजे माझ्या वाणीतनं जो जो शब्द येईल तो भगवंता तुझ्या नावाचा येऊ दे, माझ्या हातनं जे कर्म होईल ते तुझ्यासाठी होऊ दे, तुला अनुसरून होऊ दे. माझ्या फक्त उच्चाराचं स्वातंत्र्य मला राहू दे, पण त्या उच्चारातनं सुद्धा, माझ्या फुफ्फुसातनं सुद्धा तुझाच आवाज, तुझाच स्वर, तुझंच
उच्चारण होऊ दे. लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष स्वारा. जिभेचा जो लोभ आहे, हे हवं ते हवं, वासना आहेत, अ, इच्छा आहेत, भूक आहे, ते सगळं जळून जाऊ दे. दे थिजू विद्वेष सारा. माझ्या मनातला द्वेष कोणाविषयीचा सगळा थिजून जाऊ दे. द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा. द्रौपदी ही जरी 5 पांडवांची पत्नी होती तरी सुद्धा ती अतिशय सात्विक होती. तसं माझ्या भाषेला, माझ्या वाणीला, माझ्या मनाला, माझ्या शरीराला हे द्रौपदीचं सत्व मिळू दे, असं भगवंताला मागणी करतायत बासी मर्ढेकर. जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वांस पोटी, भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. आता माऊलींनी जे शेवटच्या ओळीत सांगितलं की माझ्या मनातला जो मीकार आहे, ममकार आहे, माझ्यातला अहंकार आहे, तो निघून जाऊ दे. माझ्याकडनं सर्वांना पोटी धरलं जाऊ दे. सर्वांशी माझं प्रेमाने वागणं होऊ दे. माझ्यातला अहंकार निघून जाऊ दे. आणि माझ्या प्रत्येक भावनेला, माझ्या प्रत्येक कर्माला विहित कर्म होण्यासाठी माझ्या भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी, असं बारसी मर्ढेकर म्हणतात. पुढे ते काय म्हणतात, खांब दे ईर्षेस माझ्या, बाळगू तुझ्या तपाचे, नेऊ दे तीतून माते शब्द तुझ्या स्पंदनाचे. म्हणजे ते म्हणतात की माझ्या मनातली जी ईर्ष्या आहे ते निघून जाऊ दे आणि त्याला तुझा स्पंदनाचा हे लावू दे, शब्द मिळू दे. माझ्या मनातली ईर्ष्या तुला मिळवण्यासाठी जी निर्माण होऊ दे, बाकीची माझ्या मनातली ईर्ष्या निघून जाऊ दे. त्वत स्मृतीचे ओळखू दे माझी या हाता सुकाणू, थोर यत्ना शांती देगा माझी या वृत्तीत बाणू. माझ्या मनामध्ये शांती निर्माण होऊ दे. तुझ्या स्मृतीचे सुकाणू मला लाभू दे. आपली जी जीवनाची नाव आहे, जी आपण भवसागरातनं तरून नेत आहोत, तेव्हा तुझ्या स्मृतीचंच मला सुकाणू म्हणजे आधार मिळू दे, ज्याच्यातनं माझी ही नाव पहिल्या तीराला जाऊ दे. आण तुझ्या लालसेची आण लोकांची अभागी, आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. हे सगळं तू मिळू दे, त्यासाठी तुला मी आण घालतो, म्हणजे शपथ घालतो की तुझ्या लालसेची मला हे इच्छा निर्माण होऊ दे, आणि माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर सुद्धा तूच वसू देत. धैर्य दे आणि नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धी समाजा तप्त पोलादाप्रमाणे. मर्ढेकर म्हणतात, भगवंता मला तू धैर्य दे आणि नम्रता दे. हे सगळं विहित कर्मांचा भाग आहे. पाहण्या जे पाहणे, जे मी पाहीन ते चांगलंच पाहीन असं मला बुद्धी दे. त्यासाठी तप्त पोलादाला माझी बुद्धी आहे किंवा मन आहे ते पोलादाप्रमाणे कठीण आहे, तर त्याला तापून गरम करून लाल बुंद करून त्याला वाकू दे. त्या बुद्धीला माझ्या कसं वाकव की ते तुझ्याकडे म्हणजे तुझ्याप्रती नम्र होईन, लीन होईन, अशा पद्धतीने माझ्या बुद्धीला तू तप्त पोलादाप्रमाणे तापवून वाकून दे आणि धैर्य दे, मला नम्रता दे. घेऊ दे आघात तिथे, माझ्या बुद्धीला तप्त पोलादाप्रमाणे झाल्यावर आघात घेऊ देत. इंद्रिय द्वारा जगाचे पोळू दे आतून तिथे गा अतिंद्रिया अर्थांचे. म्हणजे हे बुद्धी माझी वाकली, माझी वळली की ती भगवंताकडे त्याची दिशा होईल, आणि त्यातून म्हणजे इंद्रियांचे जे भोग आहेत की इंद्रियांच्या ज्या लालसा आहेत त्याच्यातनं जी माझ्याकडनं विपरीत किंवा निषिद्ध कर्म होत आहेत माझ्या शरीर, वाणी आणि मनाच्या द्वारे, त्यांना कंट्रोल केलं जाईल, त्यांना दाबलं जाईल, त्यांना एका विशिष्ट दिशेने नेलं जाईल, तुझ्या दिशेने नेलं जाईल. मग काय होईल की आशयाचा तूच स्वामी, शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. म्हणजे माझ्या सगळ्या वाणी, शरीर आणि वाचा या सर्वांचा आशय तूच व्हावास. मी फक्त शब्द वाहून नेणारा भिकारी व्हावं, कवी म्हणतो.
आणि माझ्या या मागण्याला अंत नाही, पण तू देणारा मुरारी आहेस, म्हणजे कृष्ण आहेस, आणि तू मला हे देशील. काय मागावे परी म्या, तूही कैसे काय द्यावे, तूच देणारा जिथे आणि तूच घेणारा स्वभाव आहे. म्हणजे शेवटी कवी काय म्हणतो, की मी तुला काय मागावं आणि तू मला काय द्यावं, कारण तूच देणारा आहेस आणि ज्याला देणार आहेस तो तूच आहेस. म्हणजे तू व्हावा, मी भगवंत व्हावं, मला तुझ्यासारखं कर, असं कवी इथं मागणी करतात. अतिशय सुंदर असे भाव याच्यातनं त्यांनी हे खूप प्रसिद्ध कविता आहे मर्ढेकरांची. आणि त्याचा अनुबंध या श्लोकाशी असा लागतो, की माझ्या कर्मातून, माझ्या विहित कर्मातून, माझ्या ॲक्टिव्हिटीजमधनं, माझ्या कृतीतनं, माझ्या बोलण्यातनं, माझ्या वागण्यातनं, माझ्या शारीरिक आणि सगळ्या प्रकारच्या इंद्रियांच्या कर्मातून भगवंताचा भगवंताकडे माझ्या या सगळ्या इंद्रियांचा रोख जाऊ दे, अशी मागणी ते करतात. तर आज या 15व्या श्लोकाबद्दल हे बोलून मी आता थांबतो. नमस्कार सर्वांना. छान झालं निरूपण. जयश्री ताई, तुम्ही आरती म्हणताय का गीतेची? हो म्हणते ना. हां. जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद्गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकासिनी, तत्वज्ञान विकासिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद्गीते. निष्कल भक्ति विदायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद्गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद्गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद्गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद्गीते. दया सुधा बरसावनी, मातृ कृपा कीजे, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर दीजिए. ओम जय भगवद्गीते. ओम जय भगवद्गीते. ओम जय भगवद्गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनी. ओम जय भगवद्गीते. ओम जय भगवद्गीते. छान. आरती छान झाली. मी आता वर्षाताई राऊत यांना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. ओके, येतोय आवाज? हो, येतोय येतोय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तो शोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतन चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवा वेचे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईन दान पसाओ. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. नमस्कार.